कर्म याविषयी डॉक्टर अंबिका नरवडे यांच्याशी शालिनी केचे यांनी केलेली बातचीत. आयुर्वेद हा आपल्यासाठी खूप मोठा खजिना आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार आपण जर त्याचा वापर करत असू तर आपल्या जीवनशैलीला आयुर्वेद हे एक वरदानच आहे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली या मालेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वसंत ऋतूतील वमन पंचकर्म याविषयी. आणि यासाठी म्हणून आपण आज आकाशवाणीत निमंत्रित केलंय ते म्हणजे डॉक्टर अंबिका महुवाले नरवडे यांना. अंबिकाताई, आकाशवाणीत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद शालिनी. धन्यवाद. सगळ्यात पहिले असं सांगा की पंचकर्म म्हणजे नेमकं काय? अगदी बरोबर. तर शालिनी, मी तुम्हाला आज सांगते पंचकर्म म्हणजे काय असतं. तर सुरुवात जे वसंत ऋतू आहे आपण थोडंसं ऋतूच्या संदर्भात पाहूयात. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये एकूण 6 ऋतू सांगितलेले आहेत. त्यापैकी फक्त 3 ऋतू असे मुख्य असतात की ज्यामध्ये तुम्ही पंचकर्म ही शोधन चिकित्सा केली पाहिजे. सुरुवातीचा जो ऋतू आहे तो म्हणजे वसंत ऋतू, त्यानंतर वर्षा ऋतू आणि त्यानंतरचा शरद ऋतू. तर हे मुख्य 3 ऋतू असतात की ज्यामध्ये आपण पंचकर्म ही शोधन चिकित्सा केली पाहिजे. तर आज आपण वसंत ऋतूमध्ये कोणते पंचकर्म करावं या बाबतीत माहिती घेणार आहोत. अगदी बरोबर. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. या दिवसांमध्ये वाढतं जे तापमान आहे यासाठी म्हणून हे जे वमन पंचकर्म आपण बघणार आहोत तर कितपत योग्य ठरतं बरं? अगदी छान शालिनी, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे. तर वसंत ऋतू जे तुम्हाला आता सांगितलं की ह्या ऋतूमध्ये तुम्ही पंचकर्म चिकित्सा केली पाहिजे. तर का केली पाहिजे ह्याच्या पाठीमागे पण काही शास्त्रीय कारण असतं. कारण शास्त्र हे कोणत्याही कारणाशिवाय कधीही घडत नसतं. तर वसंत ऋतू जसा वातावरणामध्ये बदल होतो, सध्या आता थंडीचे दिवस संपलेले आहेत, उन्हाळा सुरू झालेला आहे, उष्णता वाढलेली आहे, हवेतली वृक्षता ही सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे. तर हा वसंत ऋतूमधली वातावरणामधला हा बदल असतो. तर त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये पण काही बदल घडत असतात. तर ते कसे? तर आपल्या शरीरामध्ये मुख्यत्वे करून 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ. तर ह्या वसंत ऋतूमध्ये हा कफ दोष जास्त प्रमाणामध्ये वाढलेला, जास्त प्रमाणामध्ये दूषित झालेला असतो आणि या वाढलेल्या कफाला आपल्याला शरीराच्या बाहेर टाकून देणं अपेक्षित असतं. तर त्या उद्देशाने हा ऋतू निवडलेला असतो शोधण्यासाठी. तर मग आता हे पंचकर्म जेव्हा आपण बघतो, पण आता या दिवसांमध्ये पंचकर्म का करायचं आणि पंचकर्म म्हणजे नेमकं काय? अगदी छान शालिनी. तर पंचकर्म एक प्रकारची शोधन चिकित्सा आहे, शुद्धीकरण आहे, म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ द बॉडी आपण त्याला म्हणता येईल. जसं आपण एक फॉर एक्झाम्पल गाडीची सर्व्हिसिंग जशी आपण करतो की गाडी जास्त प्रमाणामध्ये आपण वापरली, जसं आपण वापर करतो तशी ती खराब होते आणि सर्व्हिसिंग केली की ती चांगली चालायला मदत होते. तर त्या प्रकारे आपण दिलं तर तशी आपल्या शरीराची इंटरनल सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म होय. पण मग आता वसंत ऋतूमध्ये वमन हेच पंचकर्म का करतात? पंचकर्म म्हणजे 5 क्रिया. त्यापैकी सुरुवातीची आहे वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण. तर वसंत ऋतूमध्ये वमन हेच पंचकर्म का घेतलं तर याबद्दल मी तुम्हाला सांगते की जसं मी सुरुवातीला सांगितलं की वसंत ऋतूमध्ये कफदोष हा वाढलेला असतो. तर कसा वाढलेला असतो? जर आपण एखादं पाणी ट्रेमध्ये टाकून तो फ्रीजरमध्ये ठेवला, तो पाणी गोठत जाऊन त्याचा बर्फाचा गोळा बनतो आणि तो बर्फाचा गोळा जेव्हा आपण उन्हात ठेवतो तो जसा वितळतो. तर त्या प्रकारचं आपल्या शरीरामध्ये मागील 2 ऋतू म्हणजे हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू, ह्या ऋतूमध्ये आपल्या शरीरामधला कफदोष हा सातत जाऊन कफाचा गोळा बनतो. जेव्हा वसंत ऋतू चालू होतो तेव्हा सूर्याच्या प्रखर उष्णतेने हा कफाचा गोळा हा वितळतो, त्याची वृद्धी होते, तो वाढला जातो. त्या वाढलेल्या दोषाला बाहेर फेकण्यासाठी आपल्याला वमन करावं लागतं. तर वमन म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगू इच्छिते. वमन म्हणजे उलट्या करणे, उलटी करावयास लावणे. तर आता उलटी म्हटली की सगळेजण घाबरतात जनरली पाहायला, म्हणजे एक मनामध्ये भीती माणसाच्या बसलेली असते की उलटीबद्दल. पण तसा काहीही त्रास होत नाही. वमन पंचकर्मामध्ये आपण सर्व पूर्वकर्म औषधीयुक्त स्नेहपान देऊन, स्नेहन, स्वेदन, मसाज, स्टीम बाथ देऊन आपण तो उलटीचा मार्ग अधिक सुखकर करून शरीरातले दोष इझिली बाहेर काढतो. एकदम नैसर्गिक वृत्ती असते ते शरीराच्या बाहेर काढण्याची. विशेष काही त्रास तुम्हाला होत नाही. तर अशी काही भीती बाळगण्याची गरज नाहीये आणि सर्वांनी वमन हे पंचकर्म सहजदृष्ट्या हँडल करून ते करायला पाहिजे. कारण आपल्या शरीरामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कफदोष हा वाढलेला असतो. तर कफाचं स्थान कुठे आहे आपल्या शरीरामध्ये? उरस्थान म्हणजे आपलं चेस्ट, फुफ्फुस, ऊर्ध्वामाशय हे कफाचं स्थान आहे. तर इथल्या वाढलेल्या कफाला शरीराच्या बाहेर पाडण्यासाठी जवळचा मार्ग कोणता आहे? कारण शास्त्र म्हणतो की वाढलेल्या दोषाला त्याच्या जवळच्या मार्गातून शरीराच्या बाहेर फेकायला पाहिजे. तर वाढलेल्या कफाला जवळचा मार्ग कोणता आहे? तर आपलं तोंड. तोंडावाटे दोष बाहेर काढणे म्हणजे उलटी वाटे. म्हणून वसंत ऋतूमध्ये तुम्ही वमन हे पंचकर्म केले पाहिजे. वा, खूप छान. बरं डॉक्टर, आता वमन हे पंचकर्म नेमकं कोणी करायचं बरं? म्हणजे कुठल्या प्रकृती की सर्वांनाच केलं तर चालतं? अगदी बरोबर शालिनी. आपण ज्याला ऋतुशोधन म्हणतो त्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की ऋतुशोधन हे प्रत्येक एक व्यक्तीने केले पाहिजे. वसंत ऋतूमधील वमन पंचकर्म प्रत्येक एक व्यक्तीने आवर्जून केले पाहिजे. तर कोणी म्हणताल की मला तर कोणता आजार नाहीये, मी का बरं पंचकर्म करावं? तर सुरुवातीला जे मी सांगितलं की ऋतू जसा बदल वसंत ऋतूमध्ये वातावरणामध्ये जो बदल होतो तसा तो बदल जो आपल्या शरीरामध्ये घडतो की कफ वाढतो हा प्रत्येक एक व्यक्तीमध्ये घडतच असतो. कुणाला आजार असो किंवा नसो, फक्त फरक एवढाच असतो
आजारी व्यक्तीमध्ये हा जास्त प्रमाण असतं, ते निरोगी व्यक्तीमध्ये प्रमाण कमी असतं. पण हा वाढलेला दोष असतोच. तर अशा वाढलेल्या दोषाला तुम्ही जर दरवर्षी वसंत ऋतूमध्ये वमन जर पंचकर्म करत राहिले तर कफाच्या रिलेटेड जी व्याधी आहेत तुम्हाला भविष्यात कधीच होणार नाहीत आणि झाले असतील तर नष्ट होतील. त्यामुळे प्रत्येक एक व्यक्तीने वमन हे पंचकर्म करून आपलं आयुष्य अधिक निरोगी आणि अधिक सुखकर करावं. डॉक्टर, मध्यंतरात आपण एक आपल्या आवडतं एक छानसं गाणं ऐकूया. तुम्हाला चालेल. कुठलं गाणं ऐकायला आवडेल? मला मराठी सॉन्ग आहे एक की दृष्ट लागण्याजोगे सारे. दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचोके, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे, दोघांनाही जे जे हवे होईल साकार इथे. स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे, दोघांनाही जे जे हवे होईल साकार इथे. आनंदाची अनतृप्तीची शांत सावली इथे मिळे, जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली या मालेमध्ये आज आपण जाणून घेत आहोत वसंत ऋतूतील वमन पंचकर्म याविषयी. आणि यासाठी म्हणून आज आपण आकाशवाणीत निमंत्रित केले ते म्हणजे डॉक्टर अंबिका महुवले नरवडे यांना. डॉक्टर, आकाशवाणीत पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद शालिनी, धन्यवाद. डॉक्टर, की आपण वमन पंचकर्माविषयी बोलत आहोत, तर कोणत्या व्याधींमध्ये वमन पंचकर्म करायला पाहिजे बरं? एकदम मुळामध्ये जाऊन तुम्ही शालिनी प्रश्न विचारलेला आहे. हे तर झालं की आपण म्हणजे नॉर्मल व्यक्तीने वसंत ऋतूमध्ये वमन हे करावं, हे तर ऋतुशोधन झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. पण स्पेसिफिक असे काही व्याधी असतात की ज्यामध्ये ते वमन हे खूप चांगलं रिझल्ट दाखवतं. जसे आपण पाहूयात की सुरुवातीचा व्याधी घेऊयात की डायबिटीज, जो आजकालचा ज्वलंत प्रश्न बनत चाललेला आहे की एवढं प्रमाण डायबिटीजचं वाढत आहे की आता आपला भारत देशाला डायबिटीजची राजधानी संबोधण्यात येणार आहे, कारण त्याचं प्रमाण खूप वाढलंय. याचं कारण हे आहे की आपली बदलची जीवनशैली, आपण जे शास्त्रामध्ये आहार विहार आचार विचार सांगितलेला आहे त्याचं अनुकरण न केल्यामुळेच आपल्याला अशा गंभीर आजाराला सामोरी जावं लागत आहे. तर अशा ह्या डायबिटीजमध्ये आपण वमन का करावं, तर डायबिटीज म्हणजे प्रमेह आयुर्वेदामध्ये, आणि प्रमेह हा व्याधी कफदोषामुळे होणारा व्याधी असतो, म्हणजे वाढलेल्या कफामुळे. आणि आधी आपण काय पाहिलं की वाढलेल्या कफाला वमन करायला पाहिजे. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांनी वमन हे पंचकर्म जर करत राहिले तर त्यांचा डायबिटीज हा कायमचा दूर होतो
त्यांचे मेडिसिन सुद्धा बंद होतात. हा, खूप प्रभावी आहे. आणि ज्यांना म्हणजे वमन जर करत राहिलं तर त्यांना भविष्यात डायबिटीज हा होणार पण नाही. काय सांगता? हा, एवढा सुंदर रिझल्ट या वमन पंचकर्माचा आहे. तर सर्वांनी ते आवर्जून केलं पाहिजे. तर आणखीन पुढचा आजार आपण बघूयात की अस्थमा आहे. दम लागणे हा प्रकार जो म्हणतो, तर हा दम लागणे पण कफामुळेच असतो. जोपर्यंत तुमच्या फुफ्फुसामध्ये कफ आहे तोपर्यंत तुम्हाला दम लागणे, श्वास लागणे असा त्रास होत असतो. पण वमनाने आपण कफ बाहेर काढला म्हणजे फुफ्फुसातला श्वसन नलिकेतला मार्ग मोकळा केला तर तुम्हाला दम हा ऑटोमॅटिकच कमी होतो. म्हणजे आपण असं म्हणतो की रोगाच्या मुळाशी पोहोचतो. हा, अगदी अगदी योग्य, अगदी योग्य. तो रोगच बरोबर. आयुर्वेद त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की मुळापासून आपण आजार बाहेर काढतो. पण कफाच्या रिलेटेड आजार पाहूयात की सर्दी होणे आहे, वारंवार शिंका येतात, नाकाचे हाड वाढणे असा एक प्रकार असतो की त्यामध्ये बऱ्याच जणांना सर्जरी सजेस्ट करतात. पण तुमची सर्जरी सुद्धा टळू शकते जर तुम्ही वमन पंचकर्म करत राहिलेत. की परत टॉन्सिल्स आहे. टॉन्सिलचा जरा त्रास जरी असेल तर त्यांनी सुद्धा वमन हे पंचकर्म आवर्जून केले पाहिजे. आणखीन महिलांमध्ये जो आजार जास्त आपल्याला आजकाल आढळतो तो म्हणजे थायरॉइड आहे. तर थायरॉइड आजारामध्ये तर वमन अत्यंत आवश्यक आहे. कारण हा थायरॉइड पण आयुर्वेदानुसार कफ आणि वातदोष प्रधान व्याधी आहे. तर कफाच्या व्याधीमध्ये आपण पंचकर्म तर हे केलेच पाहिजे. जसं वमन एक प्रकारची शुद्धीकरण चिकित्सा आहे. म्हणजे आमाशय शुद्धी तर आहेच. म्हणजे आपण म्हणतो की पोट साफ होतं, उलटीने काय होतं, पोट साफ होतं. पण त्याप्रमाणेच किडनीतले दोष सुद्धा याच्यामुळे दूर होतात. ते असे की जसे आपण किडनीच्या आजारामध्ये आपण किडनी स्टोन घेऊयात किंवा किडनी स्टोन मध्ये सर्जरी करून सुद्धा वारंवार रिकरन्सी आपण पाहतो बऱ्याच पेशंट्समध्ये. तर अशी जे काही रिकरन्सी आहे, टेंडन्सी तुमची पूर्णतः नष्ट होते जर तुम्ही हे वमन पंचकर्म करत राहिले. तसे किडनीच्या आजारामध्ये डायलिसिस सुद्धा तुमचे बंद होऊ शकते. असं हे अनन्यसाधारण महत्व आहे असं वमन पंचकर्माला आहे. तसं आपण अलर्जीज पाहतो आजकाल. डिफरंट टाईप ऑफ अलर्जीज आहेत. म्हणजे 90% लोक उलटी आपले दाबून ठेवतात. तर अशा दाबलेल्या दडलेल्या दोषापासूनच सगळ्या शरीरभर हे दोष पसरतात आणि आपल्याला विविध प्रकारच्या अलर्जीज होतात. कुणाला धुळीची अलर्जी आहे, कुणाला शिंका येतात, कुणाला फुलाचा सुगंध सहन होत नाही, कुणाला ओलाची अलर्जी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची अलर्जी होतात. परंतु हे आपण वमनाने काय करतो, असे दबलेले दोष शरीरातून बाहेर फेकून टाकतो. म्हणजे दोषच जर शरीरामध्ये नसतील तर तुम्हाला अलर्जी दिसणारच नाही. डॉक्टर, मला एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की आता हे धावपळीचं युग आहे, मी सुरुवातीलाच आपल्याला म्हटलेलं आहे, आणि तणावाची परिस्थिती जास्त अगदी अगदी टेन्शन हा जो टेन्शन प्रत्येक व्यक्तीला हे आपल्याला दिसतं. अगदी. तर यासाठी म्हणून आणि हार्ट अटॅक आहे किंवा बीपी वाढणं आहे, होणं आहे, हे प्रमाण जास्त हल्ली वाढत बरोबर आहे. यासाठी म्हणून आपल्याला हे पंचकर्म कितपत योग्य ठरतं? अगदी तुम्ही बरोबर प्रश्न विचारला शालिनी. तर पंचकर्म हे खूप वास्ट आहे. म्हणजे आपण आज जो विषय घेतला आहे की वसंत ऋतूमधील वमन पंचकर्म, तर या वमन पंचकर्म कोणकोणत्या व्याधींमध्ये येतं त्याबद्दल आपण डिटेलिंग माहिती घेऊयात. तुम्ही जे आता स्ट्रेसच्या बाबतीत म्हटलात की बीपीच्या बाबतीत म्हणतात की त्यामध्ये विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, विविध पंचकर्म असतात. पण आपला विषय वमन असल्यामुळे आपण ह्याच्या रिलेटेड जे आजार आहेत त्याच्यावर थोडंसं आपण फोकस टाकूयात. अगदी बरोबर. शास्त्रामध्ये असं एक श्लोक सांगितलेला आहे की तू संशोधने शुद्धाः न तेषां पुनरुद्भवाः. म्हणजे एकदा जर तुम्ही शुद्धीकरण केलं, शरीरातले दोष बाहेर काढून टाकले तर तुम्हाला तो व्याधी पुन्हा कधीच होणार नाही. कारण जर व्याधीचं कारण हे दडलेले दोष असतात, शरीरामध्ये कारणच जर नसेल तर व्याधी कुठून होणार आहे. म्हणून हे पंचकर्म अगदी मोत्याच्या खाणीसारखी चिकित्सा आहे. ते प्रत्येकाने ते खणून पाहण्याचा प्रयत्न तर निश्चितच केला. हे जे वमन पंचकर्म आहे ते कोणी करू नये बरं, किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये आपण करू? बरोबर. की जसे आपले वयोवृद्ध असतात, दुर्बल असतात, ज्यांचं मनोबल कमजोर आहे, गरोदर स्त्रिया आहेत, ज्यांना क्रोनिक हार्ट डिसीजेस आहेत, हाय बीपीचा त्रास आहे, अशांनी वमन हे पंचकर्म करणे टाळावे. कारण त्याचं एक वेगळं कारण असतं. तर ह्या व्याधीमध्ये त्या लोकांनी करू नये. अदरवाईज बाकी जे आजार आहेत तुम्हाला सांगितले मी आता, तर आपण स्त्रियांच्या बाबतीत बघूयात की मासिक पाळीच्या संदर्भात जे त्रास असतात, अनियमित मासिक स्त्राव आहे, स्तनामध्ये वेदना होणे आहे पाळीच्या दरम्यानमध्ये, परत अत्यार्थ आहे, त्याला आपण मेट्रोरेजिया म्हणतो, अंगावरचा जास्त जाणे त्याला आपण म्हणतो, की यामध्ये तर एवढा सिरियसनेस येतो की गर्भाशय निरहनाचा सल्ला तुम्हाला दिला जातो, म्हणजे हिस्टेरेक्टॉमी. तुमची हिस्टेरेक्टॉमी निश्चितच टळते जर तुम्ही वमन हे पंचकर्म केलं तर. आणखीन पुढचे आजार पण घेऊयात की वंध्यत्व आहे, तो पण आजकाल भरपूर प्रमाणात वाढत चाललेला आहे. की वंध्यत्वामध्ये पण वमन हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. की वंध्यत्वामध्ये आपण शुक्रदृष्टी अर्थदृष्टीचा भाग घेतो आणि शुक्र हा धातू आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात. की सुरुवातीचा जो रस धातू आहे त्यापासून पुढचे धातू बनत सगळ्यात शेवटचा धातू हा शुक्र धातू बनतो. जर शुक्र धातू जर नॉर्मल असेल तर तुमचं प्रेग्नन्सी हे ऑटोमॅटिक राहते. तर जसं आपण म्हणू की रसदृष्टी जर असेल, वरचा भागच जर खराब असेल
रसधातू जर खराब असेल तर खालचा शुक्रधातू पण हा खराबच होतो, म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही. तर रसधातू जर शुद्ध असेल तर शुक्रधातू पण तुमचा शुद्धच असणार आहे. आणि रसशुद्धीची चिकित्सा ही वमन आहे. म्हणून इन्फर्टिलिटीमध्ये तुम्ही वमनीय पंचकर्म केले पाहिजे. जे आम्लपित्त आहे, आंबट पाणी निघणे आहे, डोकं दुखत आहे, पित्त पडल्याने, ऍसिडिटी जो आहे, हायपर ऍसिडिटी जे म्हणतो की डोके दुखण्यामध्ये तुम्हाला वमन अतिशय सुंदर रिझल्ट दाखवतात. जसे माझ्या रिसेंटला पेशंट होता आम्लपित्ताचा, ज्याला डोकेदुखी आहे, त्यांनी विरेचन तर केलेलेच आहे, पण सध्या वसंत ऋतू असल्यामुळे मी वमन पंचकर्म करून घेतलं तर त्यांचं डोकं काहीही दुखत नाही, एकदम क्लिअर त्यांना तो फरक जाणवलेला आहे वमनीय पंचकर्मामुळे. तर आणखीन त्वचा विकार आहेत, स्किन डिसीजेस आहेत, सोरायसिस आहे, एक्झिमा आहे, अलर्जीज आहेत, अटोपिक डर्मेटायसिस आहे, जे विविध प्रकार त्वचेच्या विकारामध्ये आपण वमनीय पंचकर्म केले पाहिजे. बरं डॉक्टर, एक असं आपण म्हणूयात की जसं आपण घराची स्वच्छता करतो अगदी बरोबर, आणि तशी जर आपण शरीराची स्वच्छता न चुकता आपण करून घेतली, तेच साधारणतः आपण किती महिन्यांनी करू शकतो बरं? वर्षातून कितीदा आपण हे पंचकर्म करायला पाहिजे? अगदी छान प्रश्न विचारला शालिनी. म्हणजे आजार असेल तर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये कोणतेही पंचकर्म करू शकता, पण नॉर्मल डॉक्टर अगदी योग्य, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर तुम्ही काहीच करू शकत नाहीत. परंतु जे काही ऋतू सांगितलेला आहे म्हणजे वसंत ऋतू, म्हणजे आपला हा मार्च एप्रिलचा कालावधी, त्याच्यानंतर वर्षा ऋतू म्हणजे जून जुलैचा कालावधी, आणि शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचा कालावधी. तर ह्या 3 ऋतूमध्ये प्रत्येक एक व्यक्तीने ते पंचकर्म करून घेतले पाहिजे. जसं वसंतमध्ये वमन करावं, वर्षा ऋतूमध्ये बस्ती घ्यायला पाहिजे, शरद ऋतूमध्ये विरेचन रक्तमोक्षण करायला पाहिजे. असे हे वर्षातले जे काही शेड्यूल आहेत हे पंचकर्म सगळ्यांनी आवर्जून केले पाहिजे. ते तर 3-3 महिन्याच्या गॅपनी येतातच. डॉक्टर, आज आपण आकाशवाणीमध्ये आलात तर कसं वाटतं आपल्याला? आणि हे असं माध्यम आहे आकाशवाणीचं, प्रभावी असं माध्यम आहे की सर्व श्रोत्यांपर्यंत आपल्याला पोहोचतं. छान, अगदी मला तर खूप छान वाटतं आहे. मी तर रुग्णसेवा करत असताना माझ्या क्लिनिकमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तर रेडिओ, माझा आकाशवाणी हा चालूच असतो, आणि विविध प्रकारचे कार्यक्रम, आरोग्यवर्धक आणि आरोग्याबद्दल विशेष माहिती देणारे म्हणजे वृद्धी करणारे कार्यक्रम ऐकतो. जसे भगिनी मंडळ आहे, असे विविध कार्यक्रम ऐकतो आणि मला खूप नॉलेजमध्ये पण इम्प्रूव्ह होतो आणि करमणूक होऊन जात, काहीतरी आपल्या शरीराला हितकारक अशा गोष्टी माहीत होतात. तर निश्चितच खूप फायद्याचं आहे. डॉक्टर, आज आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीमध्ये आलात आणि छान संवाद आमच्याशी साधला. आज पंचकर्माच्या माध्यमातून शरीर प्रकृती एवढी छान आपण ठेवू शकतो आणि सगळ्या व्याधींना दूर सारू शकतो. तर खरंच खूप महत्वाचं असं हे पंचकर्म आहे. तर यासाठी म्हणून आकाशवाणीच्या वतीनं मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद शालिनी, मला तुम्ही इथे बोलवल्याबद्दल, श्रोत्यापर्यंत मला या माध्यमातून पोहोचता आलं त्याबद्दल मी तुमचे शतशः आभार मानते. धन्यवाद.